नमस्कार. ऑपरेशनसाठी यशस्वी रेटिना केअर सेंटरची निवड केल्याबद्दल धन्यवाद. तुमचं ऑपरेशन व्यवस्थित झालं, काही चिंता करण्याची गरज नाही. ऑपरेशन नंतरच्या काही सामान्य सूचना तुम्हाला समजावून सांगतो, थोडं समजून घ्या. ऑपरेशन नंतर थोडं दुखणं, पाणी येणं, लाल होणं आणि कमी दिसणं स्वाभाविक आहे. या सगळं पुन्हा सांगतो, थोडंसं दुखणं, पाणी येणं, डोळा लाल होणं आणि कमी दिसणं स्वाभाविक आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत जातील. काही कारणास्तव कमी होत असताना जर वाढू लागल्या तर तुम्हाला ताबडतोब दाखवायचं आहे. अशा वेळी कुठल्या अपॉइंटमेंटची वगैरे वाट बघू नका, फोन करा आणि दाखवायला या. दिलेली औषधं व्यवस्थित वेळच्या वेळी पाळायला हवीत. औषधांच्या चिठ्ठीवरती म्हणजे प्रिस्क्रिप्शनवरती ते औषध जसं की ड्रॉप किंवा गोळी किती वेळा घ्यायचं आहे आणि किती दिवस घ्यायचं आहे हे लिहिलेलं आहे. व्यवस्थित बघा आणि समजून घ्या आणि त्यानुसार त्याचं पालन करा. आंघोळ करताना खास काळजी घ्यायची. आंघोळ तुम्हाला कमीत कमी 3 आठवडे खांद्यावरून करायची, सरळ डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे. 3 आठवड्यानंतर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकता. तोपर्यंत खांद्यावरून करायची, तोपर्यंत चेहरा घाणेरडा होऊ द्यायचा नाही आहे. ओलसर नॅपकिननं डोळ्याच्या बाजूनं चेहरा आणि केस तुम्ही ओलसर नॅपकिननं पुसू शकता. डोळ्याला पाणी अथवा धूळ, कुठलं पाणी लावणं, धूळ जाऊ देणं, चुकून कसलाही हात लावणं, कुठला कपडा लावणं या गोष्टी टाळायच्या आहेत. 7 दिवसानंतर दाढी करायला हरकत नाही, पण सावकाश चेहऱ्याला पाणी लावून दाढी करायची. चेहऱ्यावर पाणी मारू नका. आहाराची काही वेगळी पथ्य नाही आहे, पण सामान्यतः खूप सारा आंबट, खूप तिखट, खूप कडक खाऊ नका. तुमचा नेहमीचा आहार घ्यायला हरकत नाही. आहाराची अगोदरची काही पथ्य असतील, जसे की डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरची वेगळी काही पथ्य असतील तर ती तुमची चालू ठेवा. याच्यासाठी वेगळं काही खास बंधन नाही. अगोदरची वेगळी जर औषधं असतील, जसे की अगोदरची डायबिटीज बीपी किंवा अजून कुठली, तर ती तशीच चालू ठेवा. याच्यामुळं काही खास करण्याची गरज नाही. जर रक्त पातळ करण्याच्या गोळ्या चालू असतील तर 3 दिवसानंतर त्या चालू करायला हरकत नाही. 7 दिवस ऑपरेशनच्या बाजूनं झोपू नका. अंदाजे महिनाभर तरी लहान मुलांपासून जपून राहा, नाही तर ते डोळ्यावर हात मारू शकतात, गडबड होऊ शकते. गॉगल घालण्याचे नियम जसा काही वेगळा खास नियम नाही आहे, पण जर बाहुली मोठी करायचं जर औषध चालू असेल, जर ड्रॉप चालू असतील, तर जर बाहेर जाण्याची वेळ असेल किंवा भरपूर प्रकाश असेल तर तुम्ही काळा गॉगल घाला. जर प्रकाश नसेल जास्त किंवा घराच्या आतमध्ये ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक गॉगल घातला तरी चालेल. अंदाजे 3 आठवडे तरी प्रवास शक्यतो टाळा.